श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ या नावाचा कमेंटमध्ये गजर करत राहायचा आहे. आपल्याला श्री स्वामी समर्थ ह्या नावाची सकारात्मक ऊर्जा सगळीकडे पसरायची आहे. ठीक आहे, तर पहिला संदेश स्वामींचा बघूया. बघा, सगळ्यात पहिला संदेश स्वामींचा हा आहे ना, स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत ना की स्वामींनी तुम्हाला सगळं काही प्रदान केलं आहे जे तुम्हाला हवं आहे. म्हणजे काय, तर ती तल्लख बुद्धी, ती वाणी, शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला प्रदान केल्या आहेत त्या असंच प्रदान नाही केल्या आहेत. त्या गोष्टी तुम्हाला त्याचा वापर करून या जीवनात तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे आणि त्यातूनच तुम्ही बघाल की तुम्ही त्यातूनच ना तुमची परिस्थिती बदलू शकणार आहे. ठीक आहे, तर स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की ते तर आहेतच तुमच्याबरोबर, पण कुठे ना तुम्हाला ही जबाबदारी घेऊन वागण्याची गरज आहे आता. ठीक आहे, आणि स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की वाट नका बघू आता गोष्टींची, की जे काही तुम्हाला असं वाटत आहे की थांबून करूया काम किंवा हळू ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी स्वामी तुम्हाला बोलत आहेत की कुठे ना ह्याची वाट नका बघू की तुम्ही किती हुशार आहात, तुमच्याकडून होईल की नाही होईल, किंवा कितपत तुम्ही करू शकता, किंवा हे तुम्ही बरोबर करत आहात की नाही. ह्या सगळ्या चक्करामध्ये तुम्हाला पडायचं नाही आहे. स्वामी तुम्हाला हेच सांगत आहे की तुमची शरीर, तुमची आत्मा इथे आली आहे शिकण्यासाठी आणि ती मरेपर्यंत शिकतच राहणार आहे. तर स्वामी तुम्हाला स्पष्ट सांगत आहेत, जे काही तुम्हाला माहिती आहे, ज्या काही पद्धतीने तुम्हाला समजतं आहे जीवन, तर त्या पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे शिकायला जगायचं आहे. तुम्हाला कुठेही थांबायचं नाही आहे हे विचार करून की खरोखर तुमच्यामध्ये ती काबिलता आहे की नाही, या सगळ्या चक्करामध्ये तुम्ही नाही पडायचं आहे. ते सगळं स्वामी बघून घेणार आहेत. तुम्ही जे करू शकता, तुमच्यामध्ये किती क्षमता आहे त्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि तिथूनच काहीतरी ना नवीन परिवर्तन तुमच्या आयुष्यात येणार आणि त्याच पद्धतीने तुमची आर्थिक स्थिती पण बदलत जाणार आहे. म्हणजे काय, स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की सगळं काही तुम्हाला प्रदान केलं आहे त्यांनी, तर त्या तल्लख बुद्धीचा वापर करा, तेव्हाच तुम्ही त्या परिस्थितीतून निघू शकाल. ठीक आहे, हा पहिला मेसेज आहे. दुसरा मेसेज हा आहे की आतापर्यंत ना जर तुम्ही खूप ताणतणाव, घरी क्लेश, भांडणं, किटकिटं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तिथेही परिवर्तन येताना दिसत आहे. तुम्हाला आता एक शांत तुमची आजूबाजूची परिस्थिती होणार आहे, जिथे एकमेकांबद्दल प्रेम असेल, आपुलकी असेल, माणुसकी असेल. तर अशा गोष्टींमध्ये आता तुम्ही बघणार आहात तुमच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते कसं परिवर्तित होत आहे. त्यानंतर मग बघा, कुठे ना कुठे तुमच्या समोर अशा गोष्टी पण येणार आहेत ना, जिथे तुम्हाला चांगले लोक भेटतील, चांगले तुम्हाला अशा गोष्टी तुमच्यासमोर चा उलगडा होईल, जिथे तुम्ही स्वतःमधली कला ओळखू शकाल. तर हा संदेश आहे स्वामींचा. त्यानंतर मग बघा, स्वामींना तुम्हाला हे सांगत आहे की तुम्हाला कुठे ना स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे. तुम्ही घेतली तर आहे ती, पण तुम्हाला कुठे ना कुठे कधी असं वाटतं की ती तुम्हाला पेलवेल की नाही, किंवा तुम्ही एवढं सगळं करून पण तुमच्या जीवनात का शांतता येत नाही आहे. जर तुमच्या जीवनात पैशाची तंगी नसेल तर मानसिक सुख नाही तुम्हाला दिसत, किंवा मानसिक सुख असेल तर तुम्हाला शारीरिक सुख नाही दिसत, तर तुम्हाला असं वाटतं की म्हणजे सगळ्या परीने कसं तुम्हाला सुख भेटू शकतं हे तुमच्या डोक्यात चाललेलं असतं. काही ना काही सतत, कधी शारीरिक त्रास होत असतो, कधी मानसिक त्रास होत असतो, कधी आर्थिक त्रास होत असतो. त्या सगळ्यामधून स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की हे जीवन आहे, तुम्हाला असंच जगायचं आहे. कुठे ना कुठे सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला वेळ लागणार आणि तोपर्यंत तुम्हाला संयम ठेवायचा आहे. ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत आहात त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, पण तुम्हाला तुमच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हा स्वामींचा मेसेज आहे. आणि बघा, त्यानंतर तुम्हाला हे सांगत आहेत स्वामी की ना कधी ना कधी आहे ना थोडंसं ना झुकायला पण शिका. ठीक आहे, प्रत्येक वेळीस जर तुम्ही स्वतःचं अभिमान घेऊन चाललात तर तेही कुठे ना कुठे तुम्ही चूक करत आहात. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही खूप झुकले आहात तर मग थांबा, हाही संदेश आहे. म्हणजे काय, जर तुम्हाला असं वाटतं की तुम्हीच झुकत आहात तर तेही तुम्हाला करायचं नाही आहे. आणि जर तुम्हाला वाटत आहे की तुमच्यामध्ये तो अभिमान आहे, कुठे ना कुठे तुम्ही कमी पडतात आहे, तुम्हाला पण झुकायची गरज आहे, तर तिथे तुम्ही झुका.
तर स्वामी हेच सांगत आहे तुम्हाला सेल्फ रिस्पेक्टनी जगायचं आहे. हे पूर्ण लाईफ तुम्हाला एक अभिमानाने जगायचं आहे. पण जिथे तुम्हाला असं वाटतंय की जिथे तुम्हाला कमीपणा घेऊन झुकायचं आहे, तिथे तुम्हाला कमीपणाही घ्यायचा आहे. समोरच्याकडूनच सगळ्या अपेक्षा ठेवायच्या नाही आहेत तुम्हाला. ठीक आहे, हा मेसेज येत आहे. आणि तुम्हाला ना तुम्ही या लाईफटाईममध्ये ना नक्कीच एक श्रीमंत, जे कोणी हा व्हिडिओ बघत आहे, म्हणजे स्वामींचा हा ठाम संदेश आहे की ह्या जन्मात तुम्हाला स्वामी आर्थिक सुख हे देऊनच राहणार आहेत. ठीक आहे, तुम्हाला सगळ्या त्या गोष्टी भेटणार आहेत. पैसा जर तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही खूप पैशाची तंगी बघितली आहेत, तर त्यातून नक्कीच स्वामी तुम्हाला बाहेर काढणार आहेत. आणि स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत. स्वामींनी सगळे तुमची मेहनत, सगळं काही जे तुम्ही झेललं आहे ते बघितलं आहेत. तर त्यामुळे स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की स्वामींनी तुम्हाला हे जे काही प्रदान केलं आहे, काय तर तल्लख बुद्धी, शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता, त्याचा वापर व्यवस्थित करायचा आहे. तुम्ही एक योद्धा आहात. तुमच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे. फक्त स्वतःला ओळखण्याची देरी आहे. तर ते तुम्ही करा आणि तुमच्या आयुष्यात परिवर्तन आणा. तर हाच होता आजचा स्वामी संदेश. अशीच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा. कमेंटमध्ये सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ या नावाचा गजर करत राहायचा आहे. आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.